तर बाय द वे माहीत नाही ते पहिल्यानंतर मला स्माईल येतच येते चेहऱ्यावरती. तर बाय द वे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये बरंच काही आपल्याला बघायला भेटणार आहे. आता डिसेंबर महिना जस्ट क्रॉस झाला आणि बाय द वे तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला बनवायचं होतं एक रिवाइंड व्हिडिओ. रिवाइंड व्हिडिओमध्ये काय असतं ना, आपण आपली एका वर्षाची युट्यूबवरची जर्नी आपण त्या एका व्हिडिओमध्ये दाखवतो. तर पण काही कारणास्तव तो व्हिडिओ नाही बनला. सो मग आता मी ते व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. त्या व्हिडिओतलं छोटं असं फुटेज दाखवणार आहे तुम्हाला. मला चांगलं आठवतं की जेव्हा चॅनल मला स्टार्ट करायचं होतं, मी एंजल घेतलेली आमच्या इथे गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये गेलेलो आणि तिथे जाऊन मी आपल्या मोबाईलवरती पहिला असा एक व्हिडिओ बनवलेला आणि तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर तरी टाकला. पण तो सध्या मी प्रायव्हेट केला आहे कारण पहिला व्हिडिओ कोणाचा चांगला असतो ना, म्हणजे ब्लॉगरचा. कारण मला काहीच नॉलेज नव्हतं, कसलंच नॉलेज नव्हतं त्यामुळे. सो तो व्हिडिओ मी प्रायव्हेट केला, पण तो मी तुम्हाला दाखवलंच. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काय बघायला भेटणार आहे. जसं मी तुम्हाला बोललो रिवाइंड सोबतच आपल्या मराठी मीडियमवरती बरेच दिवस झाला एकही व्हिडिओ आला नव्हता. तर त्याची एक छोटीशी गोष्ट लिहिलं. तर त्याच्या शूटसाठी आता मी मानखुर्दमधून निघालो कामोठ्याला योगेशकडे. एक ते झालं. त्यानंतर जे मला काही गिफ्ट्स दिले ते गिफ्ट्स मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधीही आपल्या चॅनलवरती न झालेलं काम ते म्हणजे गिव्ह अवे. तर आपल्या चॅनलवरती एकदाही गिव्ह अवे नाही झाला तो आज आपल्या या चॅनलवरती होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, बरंच काही असणार आहे या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ मे बी मोठा होऊ शकतो, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा. सो चला ऑलमोस्ट झालं, मी पॅक वगैरे केलं, आता निघतो डायरेक्ट आपण योगेश येते. चलो. हाय, नमस्कार. माझं नाव श्री शिंदे. हा माझा पहिला व्लॉग आहे. व्ह्यू बघायचा आहे तुम्हाला? इथे नाही, व्ह्यू इथे आहे. जे हायवेवरती हेल्मेट घालतात पण आपल्या एरियामध्ये हेल्मेट घालत नाहीत. तर मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की एरियामध्ये पडल्यानंतर लागत नाही काय, की लागल्यावरती दुखत नाही. आपण काय केलं, कसं वाटलं? थोडीशी फाटली. एक नंबर. आणि तुम्ही ह्या एकदा तरी तुम्ही हरिश्चंद्रगडावरती आल्यानंतर कोकणगडाला नक्की व्हिजिट द्या. आले असं बनवलं एकदम लाज वाटते का तुला? चिकन असं बनवलं मला कंट्रोल. कारण एक कॅमेरा माझा असाही गेलाय. सो या कॅमेऱ्यासोबत मला रिक्स नाही घ्यायची. सो अलिबाग पासून थोडंच पुढे आल्यावरती आम्ही एक स्टॉप घेतलाय कलिंगड खाण्यासाठी. यार कधी झाली होती पुरी भाजी? अरे एक नंबर, छान होती यार. मटन खायची इच्छा नाही आता. 5 मिनिटात येतो, 10 मिनिटं लागते तिथून जायला. म्हणून कोण विश्वास ठेवत नाही, खूप उशीर करतो. आता घरातले पण बघला ओळखलं बटकन ती कधी कधी काम पण करत. तेव्हा काय चाललंय कांद्या पोह्यामध्ये शेंगदाणे, उपवासाच्या लयातल्या शेंगदाणे कांद्या पोह्यामध्ये टाकायचे. 1 2 3. भास्कर रे भास्कर, किती प्रत्येक ठिकाणी जिथे जावं तिकडे ब्लॉगिंग करतो आपण. पोरगा काय म्हणावं याला किंवा लाईव्ह. मेरा अफसाना मेला का रे मेरे जैसा लगो.
थोडासा आता प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे, कारण जिथे आम्ही आता शूट करणार आहोत तर तिथे बाजूलाच किचन आहे आणि किचनमध्ये काय आहे ना चायनीज बनतो, त्यामुळे सारखा जास्त कडेचा आवाज येतो आणि बाहेर गाड्या वगैरे पण जातात, त्याचा पण जास्त आवाज येतो. सो आत्ता आपण तो व्हिडिओ शूट करायचा प्लॅन कॅन्सल करतोय. सो इथून त्यावेळी आपल्या घरी आपला ब्लॉग तर कंटिन्यूस राहील. म्हणजे तुम्हाला सकाळी बोललो ते सगळं पहिल्यांदा असं झालं की शूट करायला आलो आणि शूट नाही झालं. पहिल्यांदा हो सर. आणि बाय द वे 200D मध्ये शूट करतोय आपण ब्लॉग मी आज. तर एमएमचा व्हिडिओ शूट करायला आपण गेलेलो कामोड्याला, तर काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपल्याला तो व्हिडिओ आज नाही शूट करता आला. सो काही नाही, तो 1-2 दिवसामध्ये शूट करता येईल. तर बाय द वे बरेच लोक आपल्याला विचारत होते की हे नक्की तू काय करतोय, काय लावलंय. सर आज मला असं वाटतं की ती वेळ आली तुम्हाला सांगायची. तर एक ॲप्लिकेशन आहे पिक्शू नावाचं, आपण आपले फोटोज द्यायचे, त्या फोटोचे ते प्रिंट करून एक अल्बम तयार करतात आणि ते आपल्याला पाठवतात. या ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि याचा डेडिकेटेड व्हिडिओ तुम्हाला काही दिवसानंतर आपल्या चॅनलवरती बघायला भेटेलच. पण मी तुम्हाला जस्ट जनरल इन्फोसाठी मी तुम्हाला सांगितलं या अल्बमबद्दल. तर यातले आता काही फोटो काढून मी इथे लावणार आहे आणि ते झाल्यानंतर तुम्ही मला सांगा ते कसे दिसतात. तर कसं वाटलं एकंदरीत, मला तर खरंच खूप छान वाटलं. जर तुम्हाला असं काही डेकोरेशन तुम्हाला तुमच्या घरी करायचं असेल, पिक्शू एक ॲप आहे प्ले स्टोअरवरती, ते डाउनलोड करा. त्यावरती तुम्ही तुमचे फोटोज अपलोड करू शकता. फोटोज अपलोड झाल्यानंतर त्यांच्या काहीतरी अल्बमची अमाऊंट आहे, ती पे केल्यानंतर ती लोक, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला अल्बम दाखवला, ती लोक ते अल्बम आपल्याला घरी कुरिअर करतात. तर त्याच अल्बममधले मी फोटो काढून इथे लावलेत आणि जी लाईटची माळ बघताय ती मस्जिद बंदरवरून लोअर चाळमधून माझ्या भावाने आणलेली. सो एकंदरीत हा वॉल डेकोरेशनचा सेटअप माझा इथे कम्प्लीट झालेला आहे. आणि बाय द वे सगळं कसं दिसतंय मला खाली कमेंट करून एकदा नक्की सांगा तुम्ही. तर आत्ताचे काय तुम्ही गिफ्ट बघितले ते सगळे गिफ्ट मला तुमच्याकडून आलेले. खरंच खूप धन्यवाद. तुम्ही एवढं प्रेम मला दिलं, आपल्या चॅनलला दिलं, त्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद. आणि आता नुकतेच आपल्या चॅनलचे 20,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. सो त्यानिमित्तानेच आपल्या चॅनलवरती स्पेशली असा गिव्ह अवे होणार आहे. कसं ना, तुम्ही मला एवढं सगळं प्रेम दिलं, आता माझी वेळ आहे की तुम्हाला रिटर्न काहीतरी देण्याचे. त्यासाठी हा स्पेशल गिव्ह अवे आपल्या चॅनलवरती असणार आहे. सो पहिल्यांदा मी कॅमेरा स्टेबल ठेवतो आणि त्यानंतर गिव्ह अवेचे नियम वगैरे काय ते तुम्हाला सांगतो. तर आपल्या चॅनलवरती गिव्ह अवे होणार आहे, एकदम साधा सरळ सिंपल असा गिव्ह अवे होणार आहे. कारण जेणेकरून तुम्ही सगळे यामध्ये पार्टिसिपेट करू शकता, तुम्ही सगळे या गिव्ह अवेमध्ये भाग घेऊ शकता. तर थोडक्यात मी तुम्हाला आपल्या गिव्ह अवेचे नियम सांगतो की आपल्या गिव्ह अवेचे नियम काय असतील. तर मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे आणि त्या 2 प्रश्नांची उत्तर तुम्हाला आपल्या एकाच कमेंटमध्ये द्यायचे आहेत. तर पहिल्यांदा मी तुम्हाला ते प्रश्न सांगतो की आपण सातारा राईड किती वेळा केले. आपण आपल्या चॅनलवरती सातारा राईड किती वेळा केले हे तुम्हाला त्याचा काउंट सांगायचा आहे. आणि दुसरा प्रश्न तो असा असेल, तुम्ही आपल्या चॅनल फॉलो करता, एवढं प्रेम करता, तर तुम्हाला आपल्या चॅनलबद्दल काय वाटतं हे तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं. आणि दोन्ही प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकाच कमेंटमध्ये लिहायचे आहेत. आणि ज्याच्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक येतील, जी कमेंट सगळ्यात जास्त मला आवडेल तो विनर असेल. तर हा साधा सरळ सिंपल असा गिव्ह आहे. तुम्ही सगळ्यांनी भाग घ्या, सगळ्यांनी कमेंट करा, मला आवडेल तुम्हाला जास्तीत जास्त गिफ्ट द्यायला. तर गिफ्टवरून आठवलं की या गिव्ह अवेच्या विनरला गिफ्ट काय मिळणार, प्राइस काय मिळणार. तर जो पहिला विनर असेल त्याला मिळणार आहे टाणा आपल्या चॅनेलचा टी शर्ट. आपल्या चॅनलचा टी शर्ट मिळणार आहे. एवढंच नाही तर मला माहित नाही मराठीमध्ये कोणी केले का यूट्यूब हिंदीमध्ये कोणी केले. जर कोणाच्या नजरेस आलं तर मला सांगा. ती गोष्ट म्हणजे ज्याचा टी शर्ट असेल त्याचं इंडिव्हिज्युअल नाम त्या टी शर्टवरती प्रिंट होणार आहे. जो विनर असेल तो
ही झाली पहिली प्राइज. दुसरी प्राइज आपली असेल की बरेच लोक मला विचारतात की तू हे गळ्यामध्ये काय घालून फिरतोस. तर बाय द वे हे लॅनेड येतं, ऑफिस ID कार्ड वगैरे असतं. तर याचं मी केलेलं आहे किचन. यावरती पर्सनली माझं नाव वगैरे लिहिलेलं आहे मी, आणि ते मी सध्या किचन म्हणून वापरतो. जेणेकरून काय होतं की बाईकमधून चावी काढली तरी इकडे तिकडे विसरण्यापेक्षा मी सरळ अशी गळ्यामध्ये टाकतो. नो टेन्शन, चावी कुठे हरवत नाही. सो हे दुसरं गिफ्ट असेल. आणि जो दुसरा विनर असेल, जसा इथे युट्यूबचा लोगो आहे त्याच्या बाजूला आपल्या चॅनलचं नाव आहे आणि त्याच्या बाजूला दुसऱ्या विनरचं नाव येणार आहे कस्टमाइज. त्यामुळे जो विनर होईल तो सुद्धा हॅपी होईल की यार माझं नाव सुद्धा गिफ्टवरती. आणि तिसरा गिफ्ट असा असेल राऊंड बॅच. त्या बॅचवरती आपल्या चॅनलचा लोगो असेलच आणि त्यासोबत जो थर्ड पर्सन विन होईल त्याचं नाव सुद्धा असेल. सो सांगा तुम्हाला हा गिव्ह कसा वाटला. आणि लवकरच याचा विनर सुद्धा मी डिक्लेअर करेन येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कदाचित मी युट्यूब अगोदर इंस्टाग्रामवरती या गिव्हचे विनर अनाऊन्स करेन. त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामवरती मला फॉलो करायचं आहे, श्रीज एंजल. मी किती वेळा बोललो, जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तेच आपल्या इंस्टाग्रामचं सुद्धा नाव आहे. सो इथे देईन मी, तरी जाऊन एकदा मला फॉलो करा इंस्टाग्रामवरती, कारण तिथे बऱ्याच गोष्टी मी शेअर करत असतो ज्या युट्यूबवरती ऑब्व्हियसली नाही करता येत, छोट्या मोठ्या गोष्टी. सो इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा. आपल्या गिव्हच्या विनरबद्दल सगळ्यात अगोदर माहिती होईल. आणि गिव्हचे जे विनर होतील त्यांनी तर मला इंस्टाग्रामला फॉलो करायचंच आहे आणि त्याचा ॲड्रेस सुद्धा मला इंस्टाग्रामला द्यायचा आहे. केव्हा? जेव्हा मी विनर डिक्लेअर करेन तेव्हा. पण तुम्ही जाऊन आता फॉलो करू शकता लगेच @श्रीएंजल इंस्टाग्रामवरती. तर बाय द वे, आय नो की मी थोडा जास्त वेळ बोलतोय, पण अजून एक महत्त्वाचा टॉपिक मला बोलायचा आहे. काय असं बोलायचा चान्स खूप कमी भेटतो आणि आज तुम्हाला सोडायचा नाही. सो आणखीन थोडा वेळ एक महत्त्वाचा टॉपिक बोलायचा आहे मला. खरं तर हे बोलताना मला खूप विचार करावा लागतो, कारण माहित नाही आजकाल लोक यार खूप छोट्या गोष्टीचं खूप मनाला लावून घेतात आणि त्यानंतर ते निगेटिव्ह होतात. तर मी याबद्दल बोलतोय, मी सांगतो ते पुढे तुम्हाला. पण त्याच अगोदर गाईस तुम्ही जे नंबर देता कमेंट बॉक्समध्ये तर ते प्लीज देऊ नका, कारण त्या नंबरचा मिसयूज होऊ शकतो. कारण तो पूर्ण ओपन असतो, कोणीही ते नंबर बघू शकता आणि त्याचा मिसयूज होऊन तुम्हाला त्रास होईल आणि मला नाही आवडणार. तुम्ही एवढ्या विश्वासाने तो नंबर खाली कमेंट बॉक्समध्ये देता, पण त्यामुळे तुम्हाला पुढे काही त्रास होईल. खरंच मला नाही आवडणार. जर तुम्हाला नंबर द्यायचे असतील ना तर इंस्टाग्राम आहे, आपलं फेसबुक आहे, तिथे नंबर द्या, तिथे बोलत आपण जे काय तुम्हाला बोलायचं आहे ते. आणि आणखीन एक मला बोलायचं होतं, जी लोक नंबर मागतात यार प्लीज तुम्ही असा नंबर नका मागू, कारण मला नाही बोलायला नाही आवडत आणि मी नंबर देऊन बसतो. आणि त्याने होतं काय, त्याने काय होतं, ऐन वेळेला कॉल येतो, ऐन वेळेला कधीही व्हॉट्सअपवरती मेसेज येतात. ऑलरेडी माझ्या व्हॉट्सअपचे 200 मेसेज पेंडिंग आहेत. सो आणि बऱ्याच लोकांना काय होतं, नंबर घेतला की व्हॉट्सअपवरती येतात, मेसेज करतात आणि त्याने काय होतं की नाही यार पॉसिबल होत कधी कधी मेसेजला रिप्लाय द्यायला. आणि त्यांना वाटतं काय यार श्रीला ॲटिट्यूड आलाय, श्री खूप भाव खातोय, मेसेजला रिप्लाय देत नाही. सो हे सगळं होतं आणि त्यानंतर होतं काय, ती लोक होतात निगेटिव्हिटी पसरायला वेळ लागत नाही. सो गाईज जेवढा जास्तीत जास्त मला वेळ मिळतो ऑफिसमधून, घरामधून, एडिटिंगमधून, तेवढा जास्तीत जास्त मी वेळ तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. तो प्रयत्न कमेंट, इन्स्टाचे मेसेजेस असो, फेसबुकचे मेसेजेस असो, या युट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंट्स असो, त्यामध्ये मी जास्तीत जास्त वेळ तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. सो प्लीज समजून घ्या आणि नंबर नका मागा जाऊ. जे काय बोलत असेल ते आपल्याला आपण सोशल मीडियाच्या साईडवरती बोलूच. बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये. नवीन वर्षाच्या पहिल्या व्हिडिओमध्येच आपण गिव्ह अवे घेऊन आलोय. माझ्याकडून तुम्हाला काहीतरी रिटर्न गिफ्ट आहे. सो सगळ्यांनी पार्टिसिपेट घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की लाईक करून जा. चला एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये. आता मी एडिटिंगला बसतो. व्हिडिओ एंड करता येत नाही रे आपल्याला, येईल लवकर येईल. चलो बाय.